भावना, आज आज लग्नानंतरची ना आपली पहिली धुळवड आहे. आणि हा बाई साहेब, काही झालं ना तरी मी पहिला रंग तुझ्या हातूनच लावणार. बघ ना, तुझे नाजूक मऊ हात, त्यांना लागलेला भडक गुलाबी रंग. मग मग ना तू तू माझ्या जवळ येशील, जवळ 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 जवळ, आणि तुझ्या नाजूक हातांनी माझ्या गालावर स्पर्श करतेस, मग कपाळावर स्पर्श करतेस. अरे का भावना, हसतेस का तू? जवळ ये. अगं ये जवळ, अगं ये, अगं ये की, अगं भावना ये ये, भावना, हा ऐक. हे खरंच यार, जे लग्नानंतर माझी आणि भावनाची पहिली धुळवड आहे. भाई साहब, आज मी पहिला रंग लावणार आहे ना, तर तो फक्त आणि फक्त भावनाच्या हातूनच. आज आमच्या प्रेमाच्या रंगात मी दोघी रंगून जाऊ. संपला विषय सिद्धिराज गाडे पाटील, संपला विषय. आज तुम्हाला जर कोण पहिला रंग लावणार असेल तर ती फक्त आणि फक्त भावना. भावना तयार राहा, सिद्धू येतोय. ऐका ना, आज खेळूया ना आपण होळी, खेळूया ना. म्हणजे काय हरकत आहे आज घरी थांबायला, आजचे दिवस. नाही काय फालतूगिरी असते का होळी वगैरे. म्हणजे आधी भसा भसा रंग लावायचा, मग भसा भसा पाणी घ्यायचं अंगावर, साबण खर्च होणार, वर कपडे खराब झाले तर तेही फेकून द्यावे लागतात. हे बघ, अजिबात खेळायची नाही होळी, आणि तुम्ही पण खेळू नका. ऐका ना, अहो आपण जुने कपडे घालूया मग, आणि रंग जाणार नाही अशी जर तुम्हाला भीती वाटत असेल ना, तर आपण थोडस तेल लावूया चेहऱ्याला आणि केसांना, म्हणजे कसं रंग लगेच जातो. हे बघ वीणा, उगाच माझ्या मागे लागू नकोस. मी काही धुळवड वगैरे खेळणार नाही. अहो दरवर्षी खेळतो का आपण एवढी मोठी होळी? मग बघितलं का, जयंतचं जानूवर किती प्रेम आहे. जयंतने जानूसाठी अंगणात ना मोठा सेटअप लावलाय. आपल्या गल्लीतली पण काही लोक जातात. आपण कधी जायचं असं? काही गरज नाहीये, काही गरज काही गरज नाहीये, नाहीये म्हणजे काही गरज नाहीये म्हटलं. आपल्याला कधी अनुभवायला सगळी ती मजा मिळणार? आपण कधी मजा करणार? बघ, मी बरा आणि माझा कॅरम बरा. मला तसाही मेसेज आलाय, आज संध्याकाळी मी मित्रांबरोबर कॅरम खेळायला जाणार आहे. तसंही मला त्यांच्याबरोबर वेळ मिळत नाही. अहो दर शनिवार रविवार जाता ना मित्रांबरोबर चकाट्या पिटायला? चकाट्या पिटायला मी तिकडे जातो, कारण घरात राहिलो तर सतत कामं लावतेस तू मला. तिकडे गेल्यावर पण काय वेगळं नसतं. भाजी आणा, वाणसामान आणा, काय ना काहीतरी सांगतेसच. हे बघ, मी काही थांबणार नाहीये आज. असं कसं थांबणार नाही तुम्ही? मी तुम्हाला जाऊच देणार नाही मुळे. ऐका ना, तुम्ही जर हा हट्ट पुरवला ना, तर इथून पुढचे 8 दिवस मी काही म्हणजे काहीच मागणार नाही. तुमची शपथ. तरी मी तुमच्याकडे काय मागते म्हणा. काय काय बोललीस? हे असं जे बोलतेस ना, त्यामुळेच मी तुझं काय ऐकत नाही. एकदा असं बोलतेस, एकदा परत उलट बोलतेस. मला जायचंय. सॉरी. ऐका ना, सगळे जण होळी खेळणार आहेत. मग त्या सगळ्यांना बघून मला पण होळी नाही खेळावीशी वाटणार का तुमच्या बरोबर? जयंतने किती छान तयारी केलीये, त्याच्यामुळे खरं तर किती छान वातावरण तयार झालंय, सगळा माहोल क्रिएट झालाय. माझ्यासाठी नाही, त्या बिचाऱ्या जयंतसाठी तरी थांबा ना. तो जयंत किती दुःखात आहे चांगलंच माहिती आहे मला. पण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याला बाजूला घेऊन त्या ललिताच्या खुनाबद्दल त्याच्याशी बोलता येईल हे मात्र नक्की. ब्लॅकमेलिंग करता येईल.
बरोबर बोलते ही. आज घरी थांबायला पाहिजे. मी या धुळवडीच्या मुहूर्तावर जयंतशी बोलेल आणि त्याच्याकडून त्या ललिताच्या खुनाबद्दल सगळं समजून घेईन. संतोष श्रीनिवास दळवी, लागा लागा, कामाला लागा. आजची ही खास सुट्टी एकमेकांना रंग लावून नाही तर जयंतकडून माहिती काढून साजरी करूया. येस, आता मला थांबायला हवं. अहो हम्म. बोल ना. हो थांबतो, पण पुढचे 7 दिवस नाही, 15 दिवस माझ्याकडे काही मागायचं नाही. मी कुठल्याही गोष्टीला पैसे देणार नाही, अगदी वाण सामानाला सुद्धा. कळलं ना? तर थांबेन. काही मागणार नाही मी तुमच्याकडे. हम्म. पण तुम्ही थांबताय ना, हा, खेळणार ना. येणार. अगं थांब बाळा, कुठे चालली? आई, हे बाबांचे बॉस आजही आपल्याकडे का आले आणि हे सतत काय येतात आपल्याकडे? अगं हळू बोल बाळा, ऐकूच येईल त्यांना. अगं खूप चांगले ग्रस्त आहेत ते. आणि तुला माहितीये का, यांची आणि त्यांची खूप छान गट्टी जमली आहे, चांगली मैत्री झाली आहे ग. अगं पण मग त्यांचं कुटुंब नाहीये ना इथे बाळा. आई, पण मग ते यापूर्वी आपल्याकडे यायचे हे का आठवत नाहीये मला? तर कसं आठवेल जानू, कारण हे आधी इथे यायचेच नाही. हा म्हणजे अगोदर ते आता दुसऱ्या शहरात राहत होते, आता ते इथे आलेत ना. आणि आता कामाच्या निमित्तानं आमच्या गाठीभेटी वरचेवर होतात ग, म्हणून मैत्री झाली आमची. आणि जानू हे बघ, ही सगळी तयारी आहे ना, ती यांनीच केली आहे. आज तरी त्यांचा अपमान नको करू, सगळ्यांचा विरस होईल त्यामुळे. हो ग बाळा. बरं ठीक आहे, पण यांनी आपल्यावर केलेल्या उपकारांनी मला धुळवड साजरी करायची नाहीये. त्यामुळे यांनी आणलेले रंग मी अजिबात वापरणार नाही. आणि तो रंग माझ्यावर कुणीही टाकायचा नाही. माझी इच्छा अशी आहे की जानूला सगळ्यात पहिला रंग मी लावावा. ए जानू, बाई मान्य, त्यांनी आणलेले रंग तुझ्यावर कुणी टाकणार नाही. त्या रंगाने तू रंगपंचमी खेळू नकोस. अगं पण मी तुझ्याकरता रंग आणले, त्यांनी तरी खेळशील की नाही रंगपंचमी? हो मग. हा अगं उभी काय नुसती, ते बघ ठेवलं तिकडे. जा जा जा, हा जा खेळ जा. सगळं काय सिद्धू सिद्धू, एक मिनिट थांब. बोल ना. इकडे काय? थांबा जरा. आई का पटकन जरा. अरे नाही एक मिनिट. नाही ऐक माझं जरा. हे बघ, नाही, please. 2 बोटं लावते शास्त्र आई, म्हणून. नाही. अरे आज धुळवड असं काय करतोय? नाही गाय, बघ आजी आली ना तर ती लावू देणार नाही. हं? प्लीज प्लीज ऐक प्लीज ना नको जरा. लावूस. नाही, 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 नाही मी जातो. सिद्धू, असं लावू दे. एक मिनिट, कुठे चाललायस आणि तू? ऐक ना, तू लाव मला रंग, पण आता नको. मी पटकन गेलो आणि पटकन आलो. ओके, कुठे चाललायस? मी चाललोय. बाय. दरवेळेचं यायचं.